कोपर्डीतल्या घटनेने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच घुसळून निघालेलं आहे। लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे। मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चामुळे सरकारभोवती प्रश्नांचं मोहोळ तयार झालेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री मराठेतर असल्यामुळे मोर्चांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाठबळ मिळाल्याची देखील एकीकडे चर्चा आहे। मात्र ज्या समाजाचा उद्रेक रस्तोरस्ती पाहायला मिळतोय त्या समाजातून आलेल्या आणि खासदारकी भूषवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी या मोर्चाबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे, मराठा मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी काय रणनीती आखलेली आहे, पाहूयात संभाजीराजे छत्रपतींची या निमित्ताने एक्सक्लुझिव्ह मुलाखत। थँक्यू महाराज, तुम्ही आमच्याशी आज बोलताय आणि अशा वेळेला तुम्ही स्वयंभू आहात की पेशवे नियुक्त आहात? कारण खूप जणांना ते प्रश्न पडला। आता हा जुना प्रश्न आहे। मला हा ठीक आहे, हा कुठला प्रश्न विचारला हा मोठा प्रश्न आहे की पूर्ण भारताला माहिती आहे की राष्ट्रपती नियुक्त हा एक प्रकार असतो आणि मला प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती नियुक्त खासदार केले। पण अनेकांना हा का प्रश्न पडला आणि खूप महानीय व्यक्तींना पडला की तुम्हाला पेशवे आणि मी इतिहासच पूर्ण टर्न अराउंड केला? नाही, तो त्यांचा प्रश्न असेल, मला त्याच्यावर भाष्य नाही करायचं। तो त्यांचा प्रश्न, जे कोण बोललं असं तो त्यांचा प्रश्न आहे। मला बोलणारी व्यक्ती छोटी नाही आहे, पण तो त्यांना विचारा तुम्ही, मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही। आणि मी त्यांना आदर करतो, पूर्वी करतो, आजही करतो आणि याच्या पुढेही करणार। पण झालं काय माहिती आहे का महाराज, ते जे काही बोलले त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला खूप तडा गेला, असं अनेक मतप्रवाह झाले जी पुरोगामी अशी शरद पवारांची भूमिका होती। मी सांगितलं की ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, 50 वर्ष त्यांनी राजकारणात काढलेले, त्या व्यक्तींना मी आदराने पाहतो आणि म्हणून मला त्याच्यावर भाषण नाही करायचं। तुमचा आदर कमी झाला हे जे काही बोलले? नाही, अजिबात नाही। माझा आदर हा आदरच आहे, छत्रपतींचा आदर कोणी काढून घेऊ शकत नाही। तुमचा त्या व्यक्तीविषयी म्हणजे शरद पवार साहेबाविषयी असलेला, तुम्हाला म्हटलं ना, माझा आदर त्यांना पूर्वीही होता, आजही आहे आणि याच्या पुढेही राहणार। तुम्हाला खंत नाही वाटली की असं कोणीतरी म्हणतं? अजिबात नाही। पूर्वी अनेक ठिकाणी असे छत्रपतींच्यावर वार झालेले, तो एक इट इज अ पार्ट ऑफ, वार खूप मोठा होता म्हणजे पेशव्यांना छत्रपतींनी नियुक्त करणं, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ। मी हा ट्रेस का केला माहिती आहे महाराज? त्याच्यानंतर महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आत्ताचं सगळं वारं वाहत आहे, विशेषतः ज्या पद्धतीचे मोर्चे निघतात, त्याला कुठे ना कुठेतरी हा संभ्रम, हा कनेक्ट होतो मुद्दा की राज्यचा मुख्यमंत्री हा ब्राह्मणाचा आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे खरं तर जो वट होता आत्तापर्यंतचं जे राजकारण ते मराठ्यांच्या भोवती गेलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे असे मुद्दे येतात। मग कधीतरी शरद पवार बोलतात, कधीतरी नारायण राणे बोलतात। नाही, कोण काय बोलते हे मला महत्त्वाचं नाही। माझ्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेतरांना महत्त्व दिलं होतं, किंवा स्वराज्य निर्माण करताना या एका जातीला नाही सगळ्या जातीला घेऊन केलं होतं। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यामध्ये मराठा समाजाला समावेश होता। आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे की सगळ्या जातीतल्या लोकांना महत्त्व देऊनच आपण पुढे जायचं। जातपात काढणं हा माझ्या अजेंडामधलाच विषय नाही। खरंच सगळ्या महाराष्ट्रांना धक्का बसला, म्हणजे किमान आमच्यासारख्या मंडळींना की जे पश्चिम महाराष्ट्रापासून थोडेसे दूर आहेत। तुम्ही शिवराज्य अभिषेकच्या माध्यमातून एक मोठं मराठा संघटन उभा करत होतात आणि अचानक तुम्ही भाजपकडे गेलात। मी भाजपकडे अजूनही गेलेलो नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे। आणि तुम्ही मला वाटतं मला टेक्निकल पॉईंट्स नाही, तुम्ही मला असं वाटते की वेबसाईट उघडावी आणि बघावं मी नॉमिनेटेड आहे काय BJP, आणि तो पुढचा विषय। आज तर नाही, आज मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही, पुढे जाईन की न जाईन हा प्रश्नचिन्ह आहे। प्रश्नचिन्हाच्या अर्थ कशाला बोलायचं? तुम्ही भाजपचं सदस्यत्व घेणार नाहीत असे बरेच नॉमिनेटेड? नाही, ते वेट अँड वॉच आहे। तुम्हाला काय वाटतं काय कारण आहे की इतक्या क्वांटममध्ये हा समाज मोठ्या पॉप्युलेशनचा असून सुद्धा? समाजाचं मी मनापासून कौतुक करतो की माझी इच्छाच ही होती की हा उठाव हा समाजातनं व्हायला पाहिजे। तुम्ही मला जर ऑब्झर्व केलं असेल की मी शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून पूर्ण मराठा समाजाला जनजागृती केली, त्यांना दाखवून दिलं, मी सगळ्यांना पटवून दिलं आणि सगळ्यांना पटलं की शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेतरांना स्वराज्य निर्माण करून दिलं। शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण बहाल केलं, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता आणि त्या घराण्यातलं मी असल्यामुळं मी पूर्ण मला वाटतं 2-2.5 वर्ष मी बाहेर पडलो आणि सगळ्या मराठा समाज दाखवून दिलं की तुमचा हक्क आहे आरक्षण मागायचा। मी उलटं बहुतेक मी काल काय परवा स्टेटमेंट केलं होतं, मला आठवत नाही, पण मी स्टेटमेंट हे केलं होतं, मी ज्या थोड्या मोर्चाला मी जे जाणार आहे, मी छत्रपती म्हणून जाणार नाही,
किंवा मी एक खासदार म्हणून तर मुळीच नाही जाणार, पण मी एक मराठाचा एक घटक म्हणून या ह्याच्यात मी सहभागी होणार. तुम्ही जाणार? हो, जाणार, सहभागी होणार आहे. सहभागी आहे. नेतृत्वाचा विषयच येत नाही. नेतृत्व उलट लोक करायला लागलेत, त्यांचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. आणि असेच लाखो लोकांनी नेतृत्व करावं. आणि माझी पूर्वीपासून अजेंडा हाच होता की तुम्हाला जनजागृती का करून दिली? तुमचं हक्काचं आरक्षण नाही आहे. आमच्यासारख्या लोकांना आरक्षणाची गरज नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला गरज आहे, तुमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि जास्त करून मराठवाड्यामध्ये जास्त अन्याय झालेला आहे, जाती विषमता निर्माण झालेली आहे. मला सांगा, मी ज्यावेळी बहुजन समाजाच्यासाठी मी बोलत होतो की इथं दुर्दैवाने मराठवाड्यात जो अन्याय सगळ्यात झाला आहे, मराठा दलिताकडे बघत नाही, दलित मराठाकडे बघत नाही, मराठा लिंगायतचे वाद आहेत, हे होऊ नयेत म्हणून ही जाती विषमता, सामाजिक दरी तयार झाली. हो, जो शाहू महाराजांचा समतेचा लढा होता, हा समतेचा लढाच आहे की सगळ्या जातीतल्या लोकांना न्याय मिळाला. पण हे कधीपासून झालं असं तुम्हाला वाटतं? कारण एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. हे माझ्या अंदाजाने ही काही 2-3 वर्षातलं किंवा 5 वर्षातलं नाही, हे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक गोष्टी ह्या सगळ्या घडत आलेल्या आहेत, हे पायलप होत आलेले आहेत. आणि त्यातनं हा उद्रेक आहे. म्हणजे हे कोपर्डी हा एक निमित्त आहे माझ्या दृष्टिकोनातून, पण असे अनेक हितोपर्यंत आलेले विषय आहेत म्हणून ते आज ते बाहेर पडलेत. तुम्ही एवढं जेव्हा संघटन केलं आणि खूप वर्ष तुम्ही तरुण मुलात विशेषतः होतात, म्हणजे उस्माची टीमही खूप असायची, कुठले प्रश्न तुम्हाला असं जाणवले की मराठा समाजामध्ये त्याची धग खूप वाढत चाललेली? सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे मला दिसतात की शिक्षण आणि नोकरीत हे तर आरक्षण मिळणं गरजेचं आहे. ॲट्रॉसिटीजचा सुद्धा थोडा गैरवापर झाला आहे, ह्यात नाकारता येत नाही. म्हणून मी ॲट्रॉसिटीच्या सुद्धा बाबतीत ॲट्रॉसिटी बदल करणं शक्य नाही. कायदा बदल होऊ शकत नाही, बदल होऊ नये, त्याच्यात शिथिलता व्हायला पाहिजे. थोडे जे ते कायदे जे आहेत त्याची शिथिलता यायला पाहिजे. थोड्या किंचित बदल पार्लमेंटला होऊ शकेल, पण पूर्ण ॲट्रॉसिटी कायदा हा बदलणं इम्पॉसिबल आणि करूच नाही. शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का की मुळातच दिल्लीपासूनची जी धोरणं आहेत ती इतकी सामान्य घटकाला दूर करणारी किंवा दुर्लक्ष करणारी होती की ज्याचा परिणाम आज असा दिसतो की जो मराठा समाज महाराष्ट्रातला प्रामुख्यानं कुणबी आहे, त्या समाजाला एक मोठा डिस्ट्रेस निर्माण झाला आहे? जरा ॲग्रिकल्चरच्या अनुषंगाने तुम्ही बोललात. वरच्या गोष्टीच्या पूर्वी काय काय घडले त्याचा माझा अजून अभ्यास झाला नाही, प्रामाणिक प्रांजळपणे सांगतो मी. पण निश्चितपणाने कुटुंब वाढलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 10 एकर होते आणि 2च होते, आज त्या ठिकाणी 10-12 जण झाले, लँड डिवाइड झाली आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 1 एकर 1.5 एकर पर फॅमिली आता आलेलं आहे. 1.5 एकरमध्ये काय करणार? अशा वेळी लघु उद्योगधंदे करणे गरजेचे होते, किंवा बाहेर जाऊन शिकून परत नवीन शेती चांगल्या म्हणजे मॉडर्नाइज शेती करणं गरजेचं होतं. ह्या गोष्टी घडलेल्या नाहीत. मराठवाड्यात लगेच लोक म्हणतात की मराठवाड्यात 3 मोठे स्टॉलर लिडरशिप होती. शंकरराव चव्हाण होते, विलासराव देशमुख होते. हा राजकीय मुद्दा नाही. आणि मी तुम्हाला मी पुन्हा क्लिअर करतो, संभाजी महाराजांना मी भाजपचे खासदार याहीपेक्षा त्यांनी जे काही आधी संघटन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तरुणांचं, त्या अनुषंगाने जास्त प्रश्न विचारतोय. एवढे 3 स्टॉलर लिडरशिप मराठवाड्यात असून सुद्धा असं का व्हावं? नाही, प्रश्न व्हॅलिड आहे तुमचा. आता त्याच्यावर खोल जाण्यापेक्षा मला एक संधी चांगली मिळालेली, आणि मी माझ्या याच्यात भाषणात सुद्धा मी बोलून दाखवलं होतं की छत्रपती पदापेक्षा कुठलंही मोठं पद नाही आहे. आणि ज्यावेळी त्यांनी सन्मानित केलं मला, आणि मी गेलो नव्हतो की मला खासदारकी पद द्यायला, स्वतः माझ्याकडं नरेंद्र मोदींचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सन्मानित करायचं, आमची सर्वांची इच्छा आहे, आणि मला करण्यापेक्षा शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या घराण्याला सन्मानित करायचं आहे. आणि म्हणून मी ते स्वीकारले. आता ह्याचा ॲडव्हान्टेज घेणं गरजेचं आहे. ह्याचा ॲडव्हान्टेज आपल्या बहुजनांचा, मराठा समाजाचा साठी मी आवाज उठवणं गरजेचं आहे. अनेक जबाबदारी माझ्यावर वाढलेत. अनेक दुसऱ्या खासदारांच्या पेक्षा माझ्याकडं जास्त जबाबदारी आहे, हेही मला कल्पना आहे, त्या घराण्यात माझा जन्म झाल्यामुळं आणि एक विचाराचा वारसदार या नात्याने. म्हणून आता माझा अभ्यास चालू आहे. आता 1-2 महिनेच झालेले आहेत राज्यसभेचा खासदार होऊन, आणि म्हणून कोपर्डीचा विषय सुद्धा कुठल्याही खासदारांनी मांडला नाही. म्हणजे आज हो, माझी पहिली 0Rला 3 मिनिटं मिळतात. हां, त्या 3 मिनिटात माझा पहिला प्रश्न जो मी घेतला किंवा हाऊसला विचारलं. सरप्रायझिंग आहे बरं का महाराष्ट्राला सुद्धा की कोपर्डीचा प्रश्न हा तरुणांनी उचलल्यापेक्षा महाराजांचा असं म्हणणं आहे की 0 आवर्समध्ये त्यांनीच तो पहिल्यांदा उचलला. आपण रेकॉर्ड सुद्धा बघितलं तर मी एकमेव खासदार आहे जो राज्यसभेत आणि लोकसभेत ज्यांनी कोपर्डीवर प्रश्न मांडला. मोदींशी बोललात?
नाही, माझं अजून मोदींशी बोलणं झालेलं नाही. केंद्रातनं कोणी फीडबॅक घेतला एवढे मोठे मोर्चे निघतात? नाही, माझ्याशी कोण बोललेलं नाही, हेही मी सांगतो. पण निश्चितपणाने राज्यसभेत माझा पहिला प्रश्न या मोर्चाच्या बाबतीत 101% असणार आहे. तुम्ही असं म्हणालात की या सरकारवरती आता दबाव आहे. तुम्हाला काय वाटतं की ह्या त्या 3-4 गोष्टी आहेत की ज्या केल्या तर तो जो दबाव आहे तो कमी होईल? आता त्याचं पुढचं मला माहीत नाही. दबाव कमी होईल नाही करायला पाहिजे ना तिने. ॲट्रॉसिटीचा जो आहे त्याच्या शिथिलता आणायला पाहिजे. मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे. कसं आरक्षण देणार हे आम्हाला सांगायला पाहिजे. परत तो कोर्टात जाऊन विषय अडकू नये. जो 19% आरक्षण दिलं मागच्या परत त्याच्यात अभ्यास तुम्ही टेक्निकल टीम इथं लावायला पाहिजे. तुम्ही बोलात मुख्यमंत्र्यांची माझं एकदा चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला विश्वास दाखवला की राजे मी याच्यात लक्ष प्रामाणिकपणे घालणार आहे. मी असं काही ड्राफ्ट वगैरे नाही काय दिलं नाही. आता मी ड्राफ्ट नाही करायचा. ड्राफ्ट लोक करणार आहेत. मी एक घटक आहे मराठा समाजाचा. जे ते ड्राफ्ट करणार माझा ड्राफ्ट तोच असणार. 10 जणांनी सही केली, माझी 11वी सही. मला एक अडचण अशी झाली या मोर्चाची की सगळ्या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची की त्यांना या मोर्चामध्ये आम्हाला घ्या असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण अतिशय उत्स्फूर्तपणे हे मोर्चे निघतात. मला असं कळालं की तुम्ही नांदेडला जाणार आहात तर तिथेही लोक असं म्हणतात की संभाजी महाराज आले तर पुन्हा भाजपचं नेतृत्व आलं. मग त्याने कोणीतरी पोलिसात तुमच्या विरोधात एक कंप्लेंट पण केली असं मला कळालं. व्हॉट डू यू से? मला याच्यावर भाष्य करायचं नाही. नेतृत्वाविषयी म्हणजे नेतृत्व स्वतः मी महत्त्वाचं म्हणजे मी नेतृत्व मला पाहिजे आहे. मी केव्हाच बोललो नाही. पूर्वीसुद्धा मी माझं नेतृत्व आहे हे बोललो नाही. माझं नुसतं काम एकच होतं की मराठा समाजाची आरक्षण मिळावं किंवा त्यांच्या अन्याय जे व्हायला लागलेत, नोकरी असतील, शिक्षण असेल, ती जनजागृती करणं. आणि ती मी केली आहे जनजागृती. आता नांदेडला मी जाणारच होतो पण 18 तारखेला कोल्हापूरला मीटिंग लागली आहे. त्याच दिवशी मीटिंग लागली आणि त्यांचा आग्रह होता की मी यायला पाहिजे. आणि म्हणून मी निघालो आहे. म्हणून मी नांदेडला जाणार. बरं, माझ्यावर तक्रार केली आहे. मी काय गुन्हा केला आहे? काय मी मर्डर केलंय? काय केलंय मी? कोणाचा इन्फ्लुएन्स असा असं तुम्हाला वाटतं? जाणीवपूर्वक संभाजी महाराज आले तर पूर्वीचं एवढं स्टॉलर नेतृत्व जे तुम्ही शिवराज्याभिषेक तो त्यांनीच विचार जिनी हे लिहिलंय उलटं सुलटं काय लिहिलंय म्हणतात. मी ऐकलं नाही किंवा मी वाचलं नाही तर त्यांनाच विचारायला पाहिजे. एक मुद्दा होता जो अर्धवट सुटला. अनेक नेत्यांना जो मगाशी मी म्हणालो मला खरं तर या मोर्चाचं खूप कौतुक वाटतं. अतिशय सायलेंट मोर्चे आहेत. मी तर 3-4 मोर्चे कव्हर केले आणि या मोर्चामध्ये मी स्वतः बघितलं की प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना सांगावं लागतंय. मग बाकी कुणी काही म्हणू देत की हे नेते हे मोर्चे अमक्याने इन्फ्लुएन्स केलेले आहेत, तमके त्याला फायनान्स करतात. पण दिसतंय असं की अतिशय सायलेंटली कुठल्याही नेतृत्वाशिवाय हे मोर्चे निघतात आणि लाखोच्या संख्येने एकापाठोपाठ एक विक्रम ते मोडतात. महाराज, प्रमुख राजकीय पक्षाच्या नेतृत्वावरती ही वेळ काय यावी की लोक त्यांच्याबरोबर नाहीत, आता त्यांना सांगावं लागतं की आम्हाला बरोबर. ही लोकांची ताकद आहे, ही लोकशाहीची ताकद आहे आणि ह्याच्यासाठीच घटना तयार केलेली आहे. आणि मी लोकांचं कौतुक करतो आणि ह्याच्या पुढं असंच होणं गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी अंत असतो की राजकीय खेळीचा आणि ते लोक हुशार आहेत. विश्वास गमावला असतो मला नाही, ते काय मला आता त्यावर भाष्य नाही करायचं, पण लोक हुशार आहेत ना. हे जे म्हटलं जातं की राष्ट्रवादीने इन्फ्लुएन्स केला, कुठेतरी अमक्यानं हे केलं, असं तुम्हाला वाटतं का हे सगळे स्वयंस्फूर्ती? नाही, स्वयंस्फूर्ती नाही, हे स्वयंस्फूर्ती आहे. आणि कोण किती सांगावं ते होऊ शकत नाही. मला वाटतं हे हृदयातून अंतःकरणातून आलेला हा मोर्चा आहे आणि त्याला आपण रिस्पेक्ट करावं असं मला वाटतं. वर्षावरती एक बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच लोकांचं म्हणणं ऐकलं, त्याचे फीडबॅक तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांच्याशी आता तुम्ही मुद्द्यावर आला. तुम्ही काय म्हटलं? वर्षावर बैठक झाली. संभाजी छत्रपतीने बोलवलं होतं का? विषयच नाही ना. मी भाजपचा असतो मला बोलवलं असतं ना. मला का बोलवणे? इकडे तुम्ही म्हणता नांदेडला चर्चा झाली की संभाजीराजे येणार, संभाजी महाराज येणार, भाजपमध्ये जाणार, उद्या काहीतरी मंत्री होतील, हीच अशी चर्चा काहीतरी चालू होती. मग मला का बोलवलं नाही? माझाच प्रश्न आहे तुम्हाला. मी त्यांचा घटक असलो असतो ना, मी लोकांचा घटक आहे, मराठा समाजाचा घटक आहे, मी त्यांचा आज घटक असलो असतो तर मला बोलवलं असतं ना. पण त्यांनी बोलवायला पाहिजे होतं. तो त्यांचा प्रश्न आहे, मला काय माहिती. माझं काम आहे, मी ते काम करतो. महत्वाचा मुद्दा आता बोलायचा विषयच नाही. आता मी लोकांच्यावर जाणार. पण असं का हो? कम्युनिकेशन गॅप होता की जाणीवपूर्वक तुम्हाला नेमकं काय काढायचं माझ्याकडून? मी काय होतं ते बोलून टाकलं तुम्हाला आणि काय बोलणार. मी सरळ माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्या घराण्यात जन्म झाला एवढाच माझा ॲडव्हान्टेज आहे. आणि काय ही जी कोंडी आहे ना, तर म्हणजे राज्य सरकार दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जरी इनिशिएटिव्ह घेतला असता, आता ते मुलाखत देतात, इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा समाज पुढे येतो तेव्हा राज्य सरकार आणि तो समाज याच्यात कुणीतरी मध्यस्थी करायला पाहिजे. हो, तो मोठा प्रश्न आहे. आता तो मुख्यमंत्र्यांनीच त्यातला मार्ग काढावा.
ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच मार्ग काढायला पाहिजे. आणि मी या स्पष्ट मत जर ते ऐकत असतील तर की त्यांनी कुठल्याही पुढाऱ्यांना बोलू नये. त्यांनी जे सामान्य माणूस आहे, जे ह्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत ह्या मोर्चेत, ते त्यांनी हुडकून काढावेत. की कशा लोकांना कसं बोलवणार, काय बोलणार, किंवा सगळ्यांच्या समोर जातील, काय हजारो लोकांच्या समोर जातील ते मला माहीत नाही. पण त्यांनी जर चर्चा करायची असेल, त्यांनी सामान्य माणसाची चर्चा करावी. कुठलाही पुढाऱ्याला बोलू नये. मला तर लांबच, पण कुठल्याही पुढाऱ्याला बोलू नये, असं माझं स्पष्ट मत. पण गय्यू महाराज वगैरे असेही मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात आहेत, ते कोणीतरी कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. आता ते मला माहीत नाही. ते मोठे मोठे लोक आहेत, मी आपलं सामान्य माणूस आहे. मी मगाशी म्हणतो, माझा जन्म झाला आहे या घराण्यात, हाच माझा ॲडव्हान्टेज आहे. उद्या शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव दिल्लीत गाजवायचं, एवढी प्रामाणिक इच्छा आहे माझी. तुम्हाला दिसतात अशी मंडळी, कोणी स्कॉलर पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, किमान ह्या 4-5 लोकांना तरी बरोबर घेतलं पाहिजे? नाही, मग ते मी केव्हा अभ्यास सुद्धा केला नाही आणि विचारलं सुद्धा नाही मला कोणा. म्हणून का विचारतो मला, ही कोंडी फुटणार कशी? तुम्हालाच गुंजय, तुम्ही कव्हर केलं ना 3, तुम्हालाच माहीत असणार सगळ्यात जास्त. चेष्टा करत नाही मी. आय एम सो सिरियस. आय एम ऑल्सो सिरियस. म्हणजे माझ्यापेक्षा कव्हरेज तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला बोलवायला पाहिजे त्यांनी. उदाहरण लक्षात घ्या. तुम्हाला काय म्हणायचं, जो सामान्य मनुष्य आहे, जो रस्त्यावर त्याला बोला. तुम्ही गेला होता तिथं मी ऍक्च्युली गेलो नाही त्या मोर्चात, म्हणून मला बोलवणं सुद्धा चुकीचं आहे. मला त्याचं फिलर नाही आहे. तुम्हाला आहे, तुम्ही बघितलं स्वतः. प्रेसवाल्यांना बोलवायला पाहिजे सगळ्यात. मुद्दाच आहे का, जर त्यांनी कव्हर केलेलं आहे सगळीकडं, त्यांनी सगळ्यांनी कव्हर केलं आहे, त्यांना माहिती आहे ना काय चाललंय. त्यांना बोलवा तुम्ही, त्यांना विचारायला लोकांच्या भावना काय. पुढाऱ्यानं बोलू नये, हे स्पष्ट मत आहे. खूप प्रांजळपणे तुम्ही बोलताय महाराज. आधी मनातलं बोलताय तुम्ही. मी अनेक मुलींशी बोललो त्या मोर्चात सहभागी असलेल्या, आणि मला असं लक्षात आलं की अनेक मुली मराठा समाजातल्या वेल क्वालिफाईड झालेल्या. गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नोकर भरती बंद आहे. आणि जो अर्थशास्त्राचा मी मुद्दा सांगितला, मध्यमवर्गीय स्कॉलर जॉब जे आहेत ते महाराष्ट्रात अजिबात क्रिएट होत नाही. फक्त मुलीच्या अनुषंगाने बोलू, कारण कोपर्डीतली घटना एका मुलीची होती. आणि जो आक्रोश दिसतो तो जास्त प्रमाणामध्ये मुली आणि महिला वर्गातून आलेला आहे. तिथे काय होणार ते आता त्याला निगडीतच मला प्रश्न बोलायचा आहे. एक तर लोकांना समजलं की नेमकं आपल्याला काय पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की नुसतं आरक्षण देऊन होऊन चालणार नाही. आरक्षणाच्या बरोबर तुम्ही आर्थिक मदतसुद्धा स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्ही कसं करू शकाल. पूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळ होतं, ते तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता का. असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यातनी सरकारने अभ्यास करायला पाहिजे. की आरक्षण दिलं आणि परत कोर्टात अडकलं असं होऊ नये, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. एखादी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलवणं, विशेष अधिवेशन बोलवणं. आता ते त्यांची सिस्टम काय मला माहित नाही. त्याच्यावर मागणी होती. आता शिवसेना स्वतः म्हणाली, रायगडला राज्याभिषेक सोहळ्यात मी बोललो होतो की कॅबिनेट मिटिंग रायगडला घ्या. हे ना सगळ्यांना शिवाजी महाराजांचं स्मरण होण्यासाठी. त्यावेळी असं काही कोणाची धाडसुद्धा नव्हती की असले कायदे मोडायचे किंवा कायदे हातात घ्यायचे. या सगळ्यांना कॅबिनेट मिटिंग किंवा आणि खासदारांची आणि आमदारांची, सगळ्या लोकप्रतिनिधींची मिटिंग या आपण इथं घेऊ. माझी सरकारला विनंती आहे किंवा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कुठं रायगडला. आणि सगळ्यांना समोर बसवा, शिवाजी महाराज नतमस्तक होऊया सगळेजण, आणि काहीतरी कायदा आणूया जे शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकर सगळ्यांच्या डोक्यात होतात. स्पष्ट सांगतो. कसं झालं महाराज की या मोर्चानंतर इतर जातीमध्ये पण खूप अस्वस्थता पसरली. हे चांगलं नाही. नाही, मी त्या मताचं आहे की हे होऊ नये. मराठा समाज काळजी घ्यायला लागलाय, यात काही दुमत नाही. मी बरेच थोडे चांगले व्हॉट्सअप्स पाहिलेले आहेत की कुणी ह्याचा जातीचा फायदा घेऊ नये आणि जातीत तेढ निर्माण होऊ नये. आणि माझं भाषणच तुम्ही जर पूर्वी बघितलं असेल की बहुजनांना एक करण्यासाठी मी बाहेर पडलो. नवीन राजवाडा मी का सोडलाय, का मी महिन्यातले 20 ते 22 दिवस बहुजन समाजासाठी करतो. शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलिदानांना न्याय दिला. हे कौतुकाचं पद आहे. म्हणजे मुवमेंट चांगली आहे आणि लोकशाहीचा अधिकार आहे. लोकशाहीत घटनेचा अधिकार आहे, तुम्ही शांत पद्धतीने करू शकता. आणि ते चांगलं घटना कशी लिहिली आहे बाबासाहेब आंबेडकरनी, त्याप्रमाणे मराठा समाज करायला ही त्या लोकांचं आपण कौतुक करायला पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अतिशय मनपूर्वक तुम्ही बोललात. हे होते संभाजी महाराज आणि अतिशय मनातल्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. महत्त्वाचा मुद्दा मला जो या इंटरव्ह्यूमधून दिसतो तो हा आहे की राज्य सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. कॅमेरामॅन ओंकार बनसोडेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, तुळजापूर.